मित्रांनो, टेक्निकल सुरेखा 2022मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, माझी बहीण लाडकी योजना, माझा भाऊ लाडकी योजना यासोबतच आता महाराष्ट्र मुख्यमंत्री सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सुद्धा सुरू केलेली आहे आणि आता याचा GRसुद्धा आलेला आहे मित्रांनो. तर या GRमध्ये काय काय सांगितलं आहे सरकारने, ही योजना कधीपासून सुरू होणार आहे आणि यासाठी कोणते कोणते कुटुंब हे पात्र असणार आहेत, कोणत्या कोणत्या महिला यासाठी लाभार्थी असणार आहेत आणि यामध्ये काय काय अटी आहेत, काय काय कागदपत्र तुम्हाला लागणार आहे, हे सगळं या GRमध्ये सगळं सरकारने सांगितलेलं आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये सगळं लाईव्ह बघणार आहोत की मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकारने GRमध्ये काय काय माहिती दिलेली आहे ती आपण आज लाईव्ह बघूया मित्रांनो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत. मित्रांनो, जे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आता सुरू झालेली आहे आणि त्याचा हा GR आलेला आहे, तो GR मी तुम्हाला आता वाचून दाखवत आहे मित्रांनो. हा GR आपण डायरेक्ट लाईव्ह बघत आहोत. महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक सो अँड सो इथे पूर्ण दिलेलं आहे मित्रांनो डिटेल्समध्ये. तर आपण थोडक्यात बघूया. देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवित असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन 2024-2025 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासनाचा निर्णय आता काय आहे इथे ते सुद्धा आपण बघूया. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येईल. मित्रांनो, आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यासाठी लाभार्थ्यांची पात्रता काय आहे ते आपण बघूया की यासाठी कुठले महिला कुठले कुटुंब पात्र असतील ते आपण बघूया. पहिलं आहे, सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख
लाभार लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील. 3. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल. एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल. सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असेल. मित्रांनो, हे तुम्ही बघितलंच आहे आता याची जी पात्रता काय आहे ती. याच्यासाठी जे आहे त्या 5 आहे पात्रता, ते आपण डिटेल्समध्ये बघितलं. आणि यामध्ये हा जो GR आहे मित्रांनो, या GRची जी मी तुम्हाला PDF आहे, ती PDF मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या. तर तुम्ही ती PDF डाउनलोड करू शकतात. लिंकवरून तुम्ही PDF डाउनलोड करा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला पुन्हा त्याचा उपयोग करता येईल आणि तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, यामध्ये पूर्ण तुम्हाला मी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा GR तुम्हाला मी डिटेल्समध्ये लाईव्ह दाखवला आहे, की याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केलेली आहे, यामध्ये किती लोकांना 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असणार आहेत मित्रांनो. आणि यामध्ये 14.2 किलोग्रॅमचं जे सिलेंडर असतं ते आपल्याला मिळणार आहे रिफिल करून. आणि संपूर्ण वर्षातनं तुम्हाला 3 सिलेंडर हे रिफिल करून मिळणार आहेत. आणि यामध्ये जे लाडकी बहीण योजनेस पात्र झालेले आहेत, जे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे आता उज्ज्वला गॅस योजनाचे जे आहेत पात्र आहेत लोक, म्हणजे ते किती आहे, 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील. म्हणजे ज्यांनी उज्ज्वला गॅस योजनेचा फायदा घेतलेला आहे ते सुद्धा ह्याचा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेऊ शकतात. हे एवढे सगळे जी पात्रता आहे ही तुम्ही डिटेल्समध्ये इथे बघितलेली मित्रांनो. आणि लाभ मिळवण्यासाठी जी आहे पहिली जी अट काय आहे त्यांची, की सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबात जी कोणी महिला आहे तिच्या नावावर गॅस जोडणी आवश्यक आहे, तर तिला या योजनेचा लाभ होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि बेल आयकन प्रेस करून तुम्ही ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल मित्रांनो. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मला सहकार्य करा. माझे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करण्यात मला सहकार्य करा मित्रांनो. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही कमेंट करा, म्हणजे मी लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येईन मित्रांनो. 2 दिवस माझ्या व्हिडिओ अपलोड होण्याला गॅप गेला, त्याच्याबद्दल मी क्षमा मागते, कारण की माझी तब्येत ठीक नव्हती मित्रांनो. म्हणून मी काल व्हिडिओ अपलोड करू शकले नाही, त्याच्याबद्दल क्षमा असावी. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद द्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच मित्रांनो.